सौभाग्यवतीची जिद्द. सौभाग्यवतीच्या कपाळावरचं हे कुंकू आणि गळ्यातलं हे मंगळसूत्र तिला कधीच संकटासमोर हरायला नाही, संकटाशी लढायला शिकवतं. हा प्रवास फक्त मोहनला शोधण्याचा नाही, हा एका सौभाग्यवतीचं सौभाग्य रक्षण. जवळपास 1 वर्ष झालं मोहन बेपत्ता आहे. सगळे लोक म्हणतात की त्याने आत्महत्या केली आहे, तो नाहीये. पण माझा विश्वास आहे, माझा मोहन जिवंत आहे. दादा दादा माझा नवरा मोहन तुम्ही बघितलाय याला? ताई ताई तुम्ही बघितलं मोहनला? ताई तुम्हाला माहितीये का मोहन कुठे आहे? माझी तुमच्या सगळ्या पत्रकार मित्रमैत्रिणींना एकच विनंती आहे, मी सापड्या घालते इथे. मला माझ्या मोहनला शोधण्यासाठी मदत करा प्लीज. जोपर्यंत या वृंदाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत या वृंदाचा विश्वास आहे माझा मोहन सापडेल. कारण इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा एका सौभाग्यवतीने तिच्या सौभाग्य रक्षणाचा लढाई उचलली तेव्हा तेव्हा नियतीने सुद्धा तिच्या प्रेमासमोर हार मानली. मी तुम्हाला विनंती करते की प्लीज प्लीज माझी मदत करा. आज आपल्या सुंदर या मालिकेचा प्रमुख पाहताना मला एक गोष्ट नक्की जाणवते, ती म्हणजे अशी की सगळ्यात महत्त्वाची ताकद असते ती म्हणजे आपली मीडिया. त्यामुळे त्या जरा टाळ्या आपण सगळे कला त्यांच्यासाठी वाजवतात. आता या सुंदर सोहळ्यात आज गप्पा गोष्टी करण्यासाठी मी प्रथम या मंचावर बोलवणार आहे आपल्या सर्वांची लाडकी या मालिकेची अभिनेत्री सौभाग्यवती कृष्णा मोहन, अर्थातच स्वाती भिंगारले. एकदा जरा टाळ्या जोरदार. त्याच पद्धतीने या सुंदर मालिकेमध्ये सुंदर पात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे जानकी आजीच्या स्वरूपात. मी विनंती करतो सुनीता करते मॅडम आपल्याच विनंती. यानंतर एक निगेटिव्ह पण एक अशी भूमिका ज्या भूमिकेबद्दल आपण सर्व जाणून घेणार आहोत. आता संजीवनी म्हणजेच परी टेलर. यानंतर मालिकेचा खरा आत्मा तो म्हणजे दिग्दर्शन. कारण की दिग्दर्शनाच्या माध्यमातून ही मालिका कशा पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवायची याचं गूढ रहस्य त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यामुळे या मालिकेचे दिग्दर्शन अजय मोहिकर सर आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक यानंतर महत्वाचा गाभा म्हणजे लेखन, तेच महाबळेश्वर नार्वेकर आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मंचावरामध्ये करा. तिला टाळ्या जोरदार. आणि या मालिकेची पटकथा सोमी दागोडे. सर्वांसाठी त्या टाळ्या जोरदार आहेत. त्याच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत या मालिकेबद्दल. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. सौभाग्यवती कृष्णा मोहन एक मालिका म्हणता येणार नाही, पण एक गूढ रहस्य आपल्याला पाहायला मिळणार आहे 6 जुलै पासून रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठी वाहिनीवर. माझा पहिला प्रश्न असणार आहे मोहिकर सर, आपला सौभाग्यवती कृष्णा मोहन ही संकल्पना खूप वेगळी आणि उत्सुकता वाढवणारी वाटते. तर या मालिकेबद्दल काय सांगाल? तर तसंच काय थरारक प्रवास आहे. एका सामान्य मुलीचा एका बरोबर छोट्याशा गावात असते आणि सुखी चांगलं जीवन सुरू असतं. अचानक संकटाची चाहूल लागते. तिचा नवरा जातो आणि अख्खं जग तिला काही समजवत आहे, तिचा नवरा केलाय, नवरा केलाय, पण ती मान्य करायला तयार नाही. साधी गावातली मुलगी आपल्या नवऱ्याला शोधायला त्याचं काय झालं असं तिथे प्रश्न घेऊन त्या मुंबईत गेले. आणि मुंबईमध्ये त्याचा एक थरारक प्रवास सुरू होतो आणि एका या सगळ्या भेटते आणि मग नंतर काय काय गोष्टी उलगडत जातात. आणि हे काय म्हणतो की सत्यवान आणि सावित्री, जसं सावित्रीला माहिती होतं की आपले प्राण यमाकडनं परत आले, पण या सावित्रीला माहितीच नाहीये की यम कोण. तर ती त्या यमाच्या शोधात, आपल्या नवऱ्याच्या शोधात आलेली आहे मुंबईमध्ये. आणि कसा हा प्रवास उलगडत जाणार आहे. गोष्टी सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे फार काही सांगता येणार नाही.
पण प्रत्येक एपिसोड उत्कंठावर्धक असेल असं त्यांनी लिहिलंय स्वप्नील आणि माझ्या सांगितलंय. तर ही गोष्ट अशी उलगडत जाईल. कल्पना नाही तर आमचा संसार खूप छान आणि सुखाचा सुरू होता. अचानक काय झालं माहित नाही. एक दिवस अचानक घरातून निघून गेलं. मी गावात खूप शोधलं, सगळ्यांना फोन केले, मित्र मैत्रिणी, पण त्याचा काहीच पत्ता नाही. माझी या मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे. मी एक प्रेमळ आजीचा रोल करते आहे. मी हेड ऑफ द फॅमिली आहे जसं त्यांनी सांगितलं. प्रेमळ आहे. माझं घर, माझं कुटुंब जोडून एकत्र आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं यासाठी धडपडणारी आजी आहे. घरातल्या सगळ्यांवर तिचा वचक आहे. तिच्या पद्धतीने ती सगळ्यांवर नजर ठेवणे, काळीसारखी नजर आहे तिची. घरात काय चाललंय तिला सगळं माहिती असतं. पण तरीही ती खूप प्रेमळपणाने सगळ्यांची वागते, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाचं आपापले काहीतरी गोष्ट आहे, प्रत्येक जण आपापले व्यक्तिरेखा आहे. ती कशी त्या आजीबरोबर वागते आपल्याला मालिका सुरू झाली की कळेल. पण आजीचा प्रयत्न आणि धडपड हीच आहे की सगळ्यांना जोडून एकत्र सगळ्यांनी छान राहावं. पण तिचं सगळ्यात जास्त प्रेम तिच्या नातवावर आहे. आणि तो नातू कोण असणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज रात्री 6 जुलैपासून रात्री 9:30 वाजता. फायदा काय जोरदार. यानंतर मी येणार आहे पुढील पत्राकडे. असं म्हणतात की मालिका म्हटलं की नायक नायिकाच नाही तर खलनायकामुळे सुद्धा पात्र आणि ती मालिका त्याचं टीआरपी वाढलं जातो. तिची भूमिका प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली जाते. तीच एक भूमिका घेऊन कोणी त्याला घेत आहे. त्यामुळे मी विनंती करतो पुढील प्रश्नासाठी. सन मराठीवर तुझं एक पुनरागमन होत आहे, त्याबद्दल पुन्हा अभिनंदन. त्या अगोदर प्रेक्षकांनी तुला सोजवळ भूमिकेत पाहिलेलं आहे, पण यावेळी काय वेगळं पाहायला मिळणार आहे? नमस्कार सगळ्यांना. हो, माझं सनवरती पुनरागमन होतं आहे आणि ह्याच्यापूर्वी संत गजानन शेगावीचे या मालिकेत ती गजानन महाराजांची शिष्या साध्वी असा एक रोल मी केला होता. आणि मला एका वेगळ्या गोष्टीसाठी थँक्यू असं म्हणायचं, कारण एखाद्या कलाकाराला आपण जेव्हा एखाद्या नाटकीच्या भूमिकांमध्ये बघतो तेव्हा त्याच पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. तर गजानन महाराजांची शिष्या ते कम्प्लीट खलनायिका हा एक माझ्यावर वेगळा विश्वास दाखवल्याबद्दल सन मराठीचे खूप खूप धन्यवाद. सनमध्ये काम करताना मला ह्याच्या आधी आणि त्या भूमिकेसाठी मला नॉमिनेशन देखील मिळालं होतं. आणि आता मी खलनायिका खूप वर्षांनी मी खलनायिका करते, कारण मला पोलिसी खात्यात पण बऱ्याच भूमिकांमध्ये मी बघितलं. तर खलनायिका खूप वर्षांनी करते. अजय दादाबरोबर मी पहिल्यांदा काम करते आणि मला असं कळलं की हा सिरियल करत पण भूमिकेला म्हणाले मला आवडेल करायला. आणि सगळं जुळून आलं, कारण योग यावा लागतो असं मला वाटतं एखादी छान भूमिका तुमच्या वाट्याला यायला. तर ही भूमिका माझ्या वाट्याला आल्याबद्दल मी ग्रेटफुल आहे. थँक्यू म्हणते मी सन मराठीला, अजय दादाला, तुमच्या अख्ख्या टीमला. आणि व्हेरी एक्सायटेड. खूप वर्षांनी खलनायिका मी करते आहे. तर शिवाय सस्पेन्स. हो, आणि आपल्याला टेलिसोप्स मध्ये किंवा दैनंदिन मालिकांमध्ये एक वेगळ्या घाटणीची सवय झालेली असते. तर तो सगळा ड्रामा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही बघितलं असेल तर एक लुक, ट्रीटमेंट किंवा ज्या पद्धतीने या मालिकेला क्राफ्ट केलं गेलंय तो फार वेगळा आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा आपल्याला सतत काहीतरी नाविन्य हवं असतं. आपण म्हणतो काहीतरी वेगळे पण हवं असतं. तर ते या तिन्ही प्रोमोज मध्ये पण जाणवतं आहे. आणि अगदी खरं खरं तुम्हाला सांगायचं तर जितका सस्पेन्स प्रेक्षकांसाठी आहे तितकाच आमच्यासाठी सुद्धा आहे. म्हणजे आम्हाला सगळ्याच गोष्टींची उत्तरं अजून माहिती नाही आहे. तर ती एक वेगळी मजा आहे. म्हणजे ते कसं अनफोल्ड होणार हे बघणं जास्त इंटरेस्टिंग असं असं वाटतं. मला वाटतं पहिलं हे उत्तर प्रेक्षकांकडूनच मिळेल ज्यावेळी सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट मालिका हे सगळे अवॉर्ड्स आपल्या घरात येईल. त्यावेळी मला निश्चितपणे खात्री आहे की तोपर्यंत सगळं उलगडलेलं असणार आहे. नक्कीच नक्कीच. सो ना एक गोष्ट काही निश्चित जाणवते की आपण गेल्या काही काळामध्ये ना खूप लवकर हरायला शिकलोय.
तग धरून राहणं, एखादी गोष्ट मिळत नाहीये तर त्याच्यासाठी प्रयास करत राहणं, स्वतःला त्याच्या मागे झोकून देणं, कदाचित पोस्ट कोविड आपण आणखीनच सो ती गोष्ट जी आपण की हरवली किंवा मागे राहिलेली आहे तर ते जे झोपून देणे ना ते या सिरियल मधून नक्की पाहायला मिळणार की जर का माझा विश्वास आहे एका गोष्टीवरती, मला जर का वाटतंय की ही गोष्ट माझ्या आयुष्यातली, ही गोष्ट माझी आहे, ही गोष्ट माझ्यासाठीची आहे, तर मी माझे पूर्ण प्रयत्न त्याच्या मागे लावले पाहिजेत हे निश्चित शिकायला मिळेल. कारण आपली ही जी वृंद आहे तिचा जो विश्वास आहे, वर्षभरापूर्वी नवरा गेला पण तिचा विश्वास आहे की तो आहे आणि ती त्या विश्वासाच्या बळावरती, फक्त त्या एका विश्वासाच्या बळावरती ती जी निघाली आहे, त्याचा जो अख्खा प्रवास आहे त्याच्यानंतर, तर तो हेच शिकवणार आहे की हरायचं नाही, शोधत राहायचं. ऍक्च्युली जग तिच्या विरुद्ध उभं असणार आहे आणि ती योग्य दिशेने जाते आहे नाही जाते आहे, समोर व्यक्ती कोण आहे नाही, तो करेक्ट आहे नाही, काहीच माहित नसताना फक्त तो विश्वास एक जो असतो त्या बळावरती जी जाते तर ती शिकवण असेल हे निश्चित मला वाटतं की हरला नाही पाहिजे. आणि सर मला गॅरंटी आहे की तुमच्या लिखाणाच्या माध्यमातून ती त्यांना अगदी व्यवस्थितच पोहोचणार आहे. त्यामुळे तो सस्पेन्स आहे जो केलेला आहे तो हळूहळू उलगडतच त्या मालिकेची मजा सगळेच घेणार आहे. चला धन्यवाद. त्यानंतर येणार आहे मी स्वप्नील सरांकडे. तर प्रश्न असा आहे सर, प्रोमो पाहिल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होतात मला. पटकथा म्हणून प्रेक्षकांना एक हिंट द्यायची झाली तर काय हिंट द्याल? म्हणजे पुढे काय घडणार असेल किंवा आपल्या या मालिकेबद्दल किंवा मोहनबद्दल? तर अशी हिंट या शोची असं नाही सांगता येणार, पण मी एवढं एक नक्की सांगेन की कुठल्याही घराचा आणि कुटुंबाचा आत्मा हा स्त्री असतो. ती ते कुटुंब सांभाळते, नातं जपते, सगळ्या गोष्टी करून ठेवते. आता कालच वाटत आणि सध्याच्या काळामध्ये जी काही गणित चालू आहे त्या वातावरणामध्ये एका स्त्रीने आपल्या पतीसाठी एवढं जगलं हा या शोचा मूळ गाभा आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एक स्त्री कुत्रा ओलांडून आपल्या नवऱ्याचा हात धरून खा, तो नवरा तिचं जग, कुटुंब हे नंतर तिचं जग व्हायला सुरू. पण ज्या वेळेला लग्न करून वर्षभरामध्ये तो नवरा जर तिचा हरवलं तर ते जग शोधण्यासाठी तिचा जो स्ट्रगल आहे त्या ओढावर आहे. आणि अशा ठिकाणी अशा अनोळखी शहरामध्ये अशा अनोळखी लोकांशी होणारा याची गंमत त्या गोष्टीची आहे. आणि तो नवरा तिला मिळणार आहे की नाही, ती तिथपर्यंत पोहोचणार आहे की नाही, नेमकं घडलं काय होतं आपण प्रमोमध्ये पाहिजे कोहऱ्यामध्ये अडकले. हे चक्रव्यूह आहे त्यामध्ये ते अडकत झालं. हे चक्रव्यूह नेमकं कशाला आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पण ते आपण भेटतो का की हातात टाकून देतो आणि आपली वृंद आहे ते करणार आहे का, ती लढणार आहे शेवट आणि नवऱ्यापर्यंत पोहोचणार आहे. हा सगळा हा माहितीचा सगळा माझ्या आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या आयुष्यामध्ये जितक्या मालिका ही मालिका अत्यंत आवडत आहे. गोष्ट आहे की त्यावेळेला आवडते गोष्ट ऐकताना माझ्या आवडते पण जेव्हा प्रत्यक्ष एपिसोड घ्यायला बसलो त्यावेळेला लक्षात आलं की एवढं सोडलं. आणि मी ह्या जर्नीमध्ये खरं तर सन मालिकेचं खरंच कौतुक करेल. टिपिकल मालिकांच्या ह्या सगळ्या केंद्रामध्ये अशा पद्धतीचा विषय ठेवणं खूप मोठं चॅलेंज आहे. पण त्यांनी ते घेऊन येणं आणि त्यावर सगळा फोकस करणं कारण आमचे ज्या बैठकीमध्ये सतत राहतो आणि त्यातून त्या गोष्टीची गंमत आणखी वाढत होती. तर खरंच सिरियसली सांगायचं म्हणजे मजा आली आणि येते आहे आणि कास्टिंग पण छान झालेलं आहे, खूप छान झालं. त्या एपिसोड बघण्याची मला सुद्धा आणि खरंच मला एक गोष्ट सांगायची की ना ओरिजिनल विषय आता करणं आताच्या घडीला हे खूप कमी वाहिन्या घेतात. मला समाज माझं नाव नाही घ्यायचंय पण अशा वेळेस मराठी ओरिजिनल सब्जेक्ट घेऊन करते मालिका ही खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि ती अंडरलाईन व्हायला पाहिजे. कारण आता थोडा काळ राहिला नाही, काहीतरी एक विषय घ्या ज्याच्यावरती झालेली आहे तीच करतात सगळीच आणि मी कॉपी पेस्ट पण या वाहिनीचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं. दीपक सर भूमिका आमच्या मागणी सतत त्यांनी धाडसी निर्णय घेऊन अशा पद्धतीचा
ऑन स्क्रीन करायचा विसरली खूप महत्वाची गोष्ट आणि ती प्रेक्षकांनी लक्षात ठेवली असं मला वाटतं. आणि त्याची जबाबदारी लेखक आणि मालिकेचं टीम सुरुवातीपासून सुरू होती. तर इतकी दोन छान मुद्दे लेखक त्यांचा एवढा अनुभव आहे आणि त्यांनी इतकी छान ती मांडली आहे. तर की हा शो तर मी आता येतोय वृंदा तिच्याकडे. पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत प्रेक्षकांसमोर येतेस, तर या प्रवासाबद्दल आणि वृंदाच्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील? आता नमस्कार स्वातीकडून. मगाशी सौभाग्यवती वृंदावन होती, आता स्वाती म्हणून बोलते. तर नमस्कार, मी स्वाती विनोद भिंगारदिवे. पहिल्यांदाच लीड करते, तिथेच मोठा श्वास सुटतोय खरं तर माझा. मी 5-6 वर्ष झालं काम करते. कॉलेज डेज पासून म्हणा, नाटक, शॉर्ट फिल्म्स मध्ये छोटी मोठी कामं, सिरियल्स पण बऱ्याच केल्या, त्यात छोटे मोठे पात्र केले. प्रत्येकाची इच्छा असते एकदा तरी लीड करायचं आणि इतक्या वर्षानंतर खूप वाट बघून आता ते स्वप्न पूर्ण होतंय. आता ते हातात आलंय तर ऑब्व्हियसली मी प्रॉमिस करते की मी ते शेवटपर्यंत छान घेऊन जाणार आहे. पण लिहिलेलं असतं ते नशिबाच्या आधी नाही मिळत आणि नंतर येईल ते वेळेत मिळत. आणि मला वाटतं की आता ही परफेक्ट वेळ जुळून आली आहे स्वातीला वृंदा भेटण्याची. तर आता आली आहे माझ्या हातात वृंदा. म्हणून आधी तर सर मराठीचं खूप 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 थँक्यू. तिथे हेड्स पर्यंत मी अजून पोहोचू शकले नाही, पण पल्लवी मॅम, वैभव सर, ऋतुजा मॅम या सगळ्यांना थँक्यू. आणि खूप मोठा थँक्यू अजय सरांच्या पूर्ण टीमला. हे सगळे डिपार्टमेंट्स आहेत, तर मी प्रत्येकाचं नाव नाही घेऊ शकणार, पण हिला ऑडिशनला बोलवूया ह्या माणसापर्यंत, म्हणजे सोहमने बोलवलं होतं त्या माणसापासून सर मराठीपर्यंत सगळ्यांना खूप थँक्यू. तुम्ही एवढ्या विश्वासाने माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे आणि मी प्रॉमिस करते की मी ती 100% होणार. यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसं की म्हटलं की मी खलनायिका परफॉर्म करते, तर खलनायिका म्हणून घरामध्ये प्रत्येक बाईला आपली सत्ता हवी असते, प्रत्येक बाईला हवी असते. तर मला वाटतं हे जे कुटुंब आहे, जे कुटुंब तुम्हाला प्रोमोमध्ये दिसतं, त्याच्यामध्ये जसं जानकी आजी जशी आहे, तर तिची जरब आहे, पण कुठेतरी घरात मला माझी सत्ता हवी आहे, माझं ऐकलं पाहिजे. सगळ्या बायकांना हवं असतं खरं तर, व्हेरी त्याच्यामुळे ती खलनायिका. पण मला वाटतं ते माध्यम कसं आपण अवलंबतो ती सत्ता मिळवण्यासाठी, त्याच्यावरती ती नायिका किंवा खलनायिका अशी ठरतेच मला वाटतं. सो तिला सत्ता हवी आहे, तिला अटेन्शन हवं आहे, सगळ्यांनी तिचं ऐकायला हवं आहे, आणि त्याच्यासाठी तिला जे करावं लागेल ते ती करते. म्हणजे काही सीन्स मी असे केले ते 2-3 वेळा मला असं हे करायचंय, हा नाही करायचंय, हे करायचंय. इतकी उग्र आहे ते मला वाटतं, ती खूप उग्र आहे. आणि म्हणजे हे मला जाणवतं की म्हणजे आपण सगळ्या पत्रकारांची गप्पा मारत असताना सुद्धा, प्रोमो करत असताना सुद्धा सगळे फार कमी हसतात आणि एकटीच हसते. म्हणजे एक तो सस्पेन्स म्हणा किंवा तो थरार म्हणा, कुठेतरी ते वाईब जे क्रिएट होतं ना, काहीतरी गूढ आहे, काहीतरी असं आहे जे अनाकलनीय आहे. आणि जसं आता संग्राम म्हणाला तसं की ज्या वेळेला एखादी गोष्ट तुम्हाला अशी अर्धवट दाखवली जाते किंवा नाही म्हटली जाते, तेव्हा ती जाणून घ्यायची जास्त इच्छा असते. सो मला वाटतं ते जो एक ट्रिगर पॉइंट आहे तो छान वर्क झालेला आहे. बऱ्याचशा गोष्टींची उत्तरं माझ्याकडे पण नाहीये, त्याच्यामुळे मलाही जास्त कुतूहल आहे की हे कसं जाणार, कुठे जाणार, किंवा वृंदाबद्दल माझं काय म्हणणं असणार. त्रास तर मी तिला देणार निश्चित, हे मी तुम्हाला प्रॉमिस करते याचा खलनायिका म्हणून. पण तिचा एक स्वतःचा प्रवास काय आहे ते बघणं देखील मला वाटतं काय म्हणतात इंटरेस्टचा भाग आहे. सो अशी सगळी सत्ता पाहिजे असणारी, दोघी नवऱ्याला मॅनिप्युलेट करणारी, आपलं म्हणणं खरं करून घेण्यासाठी हट्ट करणारी, अशी एक सगळेच पत्ते आता त्या सगळ्या भावना असणार आहेत, खलनायिकेच्या सगळ्या भावना उग्र माध्यमातून असणार आहेत असं. नक्कीच. खरं तर जसं तुझ्या भूमिकेबद्दल वेगवेगळे पत्ते आहेत जे हळूहळू उमरणार, तसे प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये देखील वेगवेगळे पत्ते आहेत.
आणि फक्त भूमिकेतच नाही तर येणाऱ्या पुढील व्यक्तिरेखांचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रत्यय पाहायला मिळतात. त्यामुळे ही इंटरेस्टिंग स्टोरी नक्कीच आहे. त्यामुळे वाट सगळेच पाहत आहेत कधी 6 जुलै रात्री 9:15 वाजता आहेत आणि ही मालिका पुन्हा पाहायला सुरुवात करते. यानंतर मी येते पुन्हा वृंदाकडे. वृंदा ही खंबीर, जिद्दी आणि लढाऊ स्त्री आहे. तिच्याकडून प्रेक्षकांना काय शिकायला मिळेल असं तुला वाटतं? स्वाती म्हणून सांगते, मी स्वतःच वृंदाकडून खूप काही शिकते. ती खूप इन्स्पायरिंग आहे. म्हणजे जिथे अख्खं जग तिला सांगतंय की मोहन जिवंत नाहीये, तो गेलाय, तो या जगातच नाहीये, तिथे तिचा तो विश्वास, तिचं प्रेम जागा होतं आणि ती म्हणते जिथे सगळं संपलंय तिच्यासाठी, जगासाठी, तिथून तिने नवीन प्रवास सुरू केलाय. ती एका अनोळखी शहरात त्याला शोधायला निघाली. अख्खा जग तिच्या विरोधात आहे, सगळे तिला सांगतायत तो नाहीये, तरी तिने तो प्रवास सुरू केलाय. तिथंच तिची जिद्द आणि तिचा निश्चय करते की एवढं धाडस कसं काय करू शकते एखादी स्त्री. त्यामुळे ती स्वतः माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे, स्वाती म्हणून. यानंतरचा एक प्रश्न आहे मला जानकी आजींसाठी. प्रश्न असा आहे की तुम्ही इतके वर्ष काम करताय, तर रेग्युलर मालिका आणि याच्या विरुद्ध सस्पेन्स थ्रिलर ही मालिका, यामध्ये काय फरक वाटतो? मुख्यतः ट्रीटमेंटचाच फरक वाटतो. म्हणजे प्रत्येक मालिकेमध्ये एक कुटुंब असतं, एक घरातली 4 माणसं असतात, त्यांचे आपापसातले संबंध, हितसंबंध असतात, तसेच ते वागत राहतात आणि ते आपण बघत असतो. त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या प्रकारची घटकास्थानं असतात, सर्व मालिकांमध्ये असतात, जी कुठल्याच मालिकेत नाही असं होत नाही. पण याच्यामध्ये ती घटकास्थानं किंवा जे काय आहे स्टोरी मधून हळूहळू उलगडणाऱ्या गोष्टी त्या लेखकांकडनं वेगळ्या पद्धतीने मांडल्या जाणार आहेत आणि त्या वेगळ्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट असणार. म्हणजे सस्पेन्स थ्रिलर मध्ये जसं तुम्हाला आता मोहन दिसत नाही, आतापर्यंत दिसला नाही कोणालाच आणि तो कुठे आहे, कोण आहे अशी उत्सुकता असं त्यामध्ये राहिली आहे अजूनपर्यंत आणि राहणार आहे, कारण तो दिसणार नाही एवढ्यात आपल्याला. तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये हे असं घडलं, का बरं घडलं असेल असं प्रत्येक प्रेक्षकाला वाटावं अशी पेरणी लेखकांनी केलेली असणार त्याच्यामध्ये. तेव्हा ही आजी अरे किती गोड आहे, पण ही अशी का वागते तिच्याशी, किंवा तिच्याशी आजीचं लक्ष आहे म्हणजे काय करते आजी, किंवा आजी हे सहन कसं करते घरात चाललंय ते, असे प्रश्न नक्की प्रेक्षकांना पडतील आणि ते हळूहळू एक एक गोष्ट उलगडत जाईल. म्हणजे ही मुलगी आहे जी आपण बघितली प्रमोमध्ये काळे कपडे घातलेली आणि अशी, तर ती मुलगी अशी आणि सगळे सहन करतात का बरं असं नक्की वाटणार. प्रत्येक पात्राबद्दल अशी उत्सुकता वाटणार आणि ते असं का करतात असे प्रश्न पडणार प्रेक्षकांना. याची मला खात्री आहे, कारण लेखक तसं लिहिणार आहेत आणि दिग्दर्शक त्या पद्धतीने ते शूट करणार आहेत. त्यामुळे तो सस्पेन्स बनून राहणार आहे सगळ्यावर आणि हळूहळू